त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत शिंदे गटाच्या त्रिवेणी तुंगार नगराध्यक्षपदी. नाशिक जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांचे सर्व 11 पैकी 11 निकाल जाहीर झालेले असून जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोठा राजकीय विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने तब्बल 5 नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदावर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवत बाजी मारली आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास घुले यांना धोबीपछाड देत शिवसेनेने येथे स्पष्ट आणि निर्णायक विजय मिळवला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विजयाला विशेष महत्त्व. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगर परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा हा विजय राजकीयदृष्ट्या तसेच प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो आहे. विजयानंतर नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी त्र्यंबकेश्वरच्या जनतेचे आभार मानत विकास कामांना प्राधान्य देण्याचा शब्द दिला आहे. शहराच्या विकासासह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सर्वसमावेशक आणि पारदर्शक कारभार करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. शिवसेनेचा थांबवा या ठिकाणी फडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मूळ विजय आहे खऱ्या अर्थानं मतदारांचा विजय आणि त्यातले त्यात आपल्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार ज्या प्रकारे त्यांनी समाजामध्ये या शहरातील सगळ्या तळागाळामध्ये जे काही काम केलं आणि त्यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. मला असं वाटतं हा खऱ्या अर्थानं मतदारांचा विजय आहे. मी पुन्हा एकदा येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये निश्चितच नगर विकास खातं शिंदे साहेबांकडे, पर्यटन खातं देखील शिवसेनेकडे आणि त्या माध्यमातून या त्र्यंबकचा विकास झाल्याशिवाय राहणार. आमच्यावर प्रेम दाखवलं त्याबद्दल आपल्या माध्यमातून नागरिकांचा खूप खूप धन्यवाद मानतो. या राज्याचे उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ आमचे एकनाथ साहेब शिंदे यांनी आम्हाला जे मुलाचं सहकार्य केलं व वेळेवर जे सर्व जे निवडून आलेले त्यांच्या मागे जो पाठीवर आमचा हात ठेवला त्याबद्दल मी शिंदे साहेबांचे देखील खूप खूप आभार मानतो. यापुढे त्र्यंबककरांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाच्या आम्ही पूर्ण पायीक करू आणि या नगरीची सेवा करण्याची जी संधी दिली ती आम्ही एकदम निष्ठेने पार पाडू एवढंच मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. हेमंतप्पा गोडसे आपले माजी खासदार यांनी देखील येथे खूप मोलाचं सहकार्य केलं. दादाजी भुसे वेळोवेळी इथे आम्हाला सहकार्य केलं. तसेच आमचे शहर प्रमुख विलास अण्णा शिंदे, त्र्यंबकेश्वरचे शहर प्रमुख आमच्या सचिन भाऊ दीक्षित असेल, सत्यप्रियाजी शिंदे असेल, आमचे नेते भूषणजी अडसरे असेल, छोटू पवार असतील, असे सर्वच आमचे त्र्यंबकेश्वरचे शिवसैनिक या सर्वांचे देखील मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्र्यंबकेश्वर भगवान की खऱ्या अर्थाने हा विजय आमच्या संपूर्ण त्र्यंबक नगरीचा आहे, संपूर्ण मतदार बंधू आणि भगिनींचा आहे आणि संपूर्ण स्त्री शक्तीचा आहे. हा विजय जो झालेला आहे माझ्यावर जो शिवसेने या पक्षाने जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचं मी पुढे जाऊन नक्कीच संधीचं सोनं करणार आणि तो माझा विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी प्राप्त झाली आणि यासाठी मी संपूर्ण नगरीचे मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद व्यक्त करते. आवाज कोणाचा? कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.